पूर्वी मातोश्रीला 3 गेट असायचे. 3 गेटला तपासून जायचे. झेड+ सुरक्षा. बरोबर. बाळासाहेब म्हणजे हो सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, सामान्यच होते, असामान्य होते ते 3 गेट तपासत मातोश्री जायचं. वाट बघायची बाळासाहेब कधी येतात काय येतात. मग शेवटी आम्ही अनोळखी लहान, त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे वेगळा असायचा तिथल्या स्टाफचा. बरोबर. बाबा ह्यो मुलगा आत कसा आला, कसा ह्यो काय करायला, कशासाठी आला. बरोबर. सुरक्षेचा मुद्दा. हा, सुरक्षेचा मुद्दा असायचा. तरी पण आम्ही त्यांना समजून सांगायचो, विनंती करायचं हात जोडून की असं मी बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक आहे. मला बाळासाहेबांचं फक्त दर्शन घ्यायचं आणि जायचं. त्यावर फोटोची व्यवस्था नसायची, मोबाईलची व्यवस्था नसायची. भेट होणं फक्त महत्त्वाचं. भेट होणं फक्त महत्वाचं. काय नाही, आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं, बाकी काय डोक्यात नसायचं. जायचं. मग नशिबाने योगायोगाने बाळासाहेब खाली यायचे. साहेब आलेत की जायचं, डोकं टिकून पाया पडायचं, हात जोडायचा. साहेब मी कोल्हापूरचा तुमचा कडवट बाळासाहेब, आपला शिवसेनेचा कडवट शिवसैनिक म्हणायचं. कसं काय चाललंय बाळ, कसं आहेस, बरं आहेस काय म्हणायचं, असं म्हणायचं. एवढं बास, एवढं बोलले तरी आम्हाला खूप समाधान, जग जिंकल्यासारखं व्हायचं. मग त्यानंतर आम्ही निघून यायचो. परत आणि परत आनंद मनात साठवून. अगदी तो परतच्या भेटीपर्यंत आमच्या मनात आनंद राहायचा. पुरायचा आनंद पुरायचा. हा, गेल्या वेळी भेटलो तर ते किस्सा सांगायचा. म्हणजे आमच्या मित्रपरिवाराला पण ते कुतल वाटायचं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.